ऑटो यात्रा सिरीज डे 5। मित्रांनो, ऑटो यात्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा गाडीची माहिती बघणार आहोत ज्या गाडीने अनेक पिढ्यांची स्टेटस आणि पॉवर सिंबल म्हणून ओळख मिळवली। ती म्हणजे हिंदुस्थान अँबॅसेडर। हिंदुस्थान अँबॅसेडर ही 1958 मध्ये लॉन्च झाली। तिचं फर्स्ट मॉडेल होतं मार्क 1। ही गाडी देखील ब्रिटिश कंपनी मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज 3 वर बेस्ड होती। लँडमास्टर याच प्लॅटफॉर्मवर तयार झाली होती, पण अँबॅसेडरनी स्वतःची एक वेगळीच आयडेंटिटी बनवली। अँबॅसेडर मार्क 1 चा लुक सिंपल आणि एलिगंट होता। तिचे राऊंड हेडलाइट्स, मोठी ग्रिल आणि आकर्षक बोनेट तिला एक खास क्लासिक लुक देत होते। 1962 मध्ये अँबॅसेडरचं न्यू व्हर्जन लॉन्च झालं, मार्क 2। या मॉडेलमध्ये काही कॉस्मेटिक चेंजेस करण्यात आले होते। हेडलाइट्सची डिझाईन चेंज झाली आणि गाडी थोडी अधिक मॉडर्न दिसत होती, तरीही तिने आपला ओरिजिनल आकर्षक अंदाज कायम ठेवला। अँबॅसेडरच्या इनिशियल मॉडेल्समध्ये साधारण 1476 सीसीचं पेट्रोल इंजिन यूज केलं होतं, जे सुमारे 55 bhp ची पॉवर जनरेट करत होतं। ही गाडी आपल्या कम्फर्टेबल राईड आणि मोठ्या स्पेससाठी ओळखली जात होती। अँबॅसेडरने लवकरच गव्हर्नमेंट ऑफिसर्स, मोठे बिझनेसमॅन आणि कॉमन फॅमिलीजमध्ये पॉप्युलरिटी मिळवली। या गाड्या त्यांच्या स्ट्रॉंग बिल्ड आणि ड्युरेबिलिटीसाठी ओळखल्या जात होत्या। फॉलो करत रहा ऑटो यात्रा, कारण गाड्या फक्त धावण्यासाठी नसतात, त्यांच्याकडे एक कहाणी असते। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।